मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। धमकी देणारे मला समाजकार्य शिकवणार का असा सवाल देखील दमानिया यांनी उपस्थित केला। नरेंद्र सांगळे या व्यक्तीकडून धमकीचा फोन आला असं दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। मला धमक्यांचे रोज 700 ते 800 फोन येतात। मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरू आहे। सुनील फड यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। तर दमानिया यांनी सुनील फड आणि धनंजय मुंडेंचा एकत्र फोटो दाखवला। एसआयटी सीआयडी चौकशी ही धुळफेक करणारी असं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे। मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता। म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीयेत। ते हे व्यक्ती आहेत, ते सुनील फड। वंजारी समाजाबद्दल जर त्यांना आस्था असती तर त्यांनी असं केलं नसतं। उलट जो खरा वंजारी आहे तो म्हणाला असता की ताई तुम्ही जो मुद्दा लढताय तो योग्य आहे, सगळ्या समाजांना न्याय हा मिळाला पाहिजे। सगळ्या उच्च पदांवर जर वंजारी समाजाचे लोक असतील तर हे चुकीचं आहे, कारण हा भारत देश 18 पगड जातींचा आहे, समाजांचा आहे आणि प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे। माझा त्यांनी टाकलेला हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत। अशा घाणेरड्या, अशा अश्लील, अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।